महोत्सवामध्ये एक वेगळी बारी आहे का जी बारी मागच्या अनेक वर्षापासून बेले तमाशा महोत्सवामध्ये सहभागी होते। खरं तर या दोघी बहिणी आणि ही कदाचित तुमची कन्या यांचं हे गाणं ड्युएल आवाजातलं मागच्या अनेक वर्षापासून गाजते आपण पाहतो। खरं तर महाराष्ट्राच्या तमाशामध्ये किंवा महाराष्ट्राच्या लोकनाट्य परंपरेमध्ये असे काही वेगळे फड असतात जे पारंपरिक आपली कला जोपासत असतात। आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। ताई, खरं तर तुम्ही 3 दिवस पाहतोय मी, तुम्ही स्टेजवरती आहात, आवाज देत आहेत। बेले तमाशा महोत्सवातला काय वेगळा अनुभव यावेळेस तुम्हाला? आनंद म्हणजे मी 3 दिवस आधी येते, मला अण्णा बोलवून घेतात, त्यांच्या गाण्याला साथ करा येते। पण ह्या बेल्ल्या गावात आल्यानंतर एवढा आनंद होतो आणि ह्या बेल्ल्या गावानं म्हणजे आम्ही काय आहे हे बेल्ल्या गावामुळे आम्ही माहीत झालो। महाडिक अण्णांच्या गावामध्ये महाडिक अण्णांच्या नावाने पुरस्कार सुद्धा दिले जातात आणि माझ्या आईला पुरस्कार भेटला, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे। तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा एक वेगळी कला सादर केलीत। महाराष्ट्राच्या या लोककलेचा कसा सन्मान बेल्लेकर करतात? आता बेल्ह्यापासून आल्यापासून आमची बहिणांनी पण सांगितलंच, आमचे म्हणजे इथं आल्यापासून खूपच आमचं कौतुक झालं आणि ह्या बेल्ले गावापासून आमचं मोठं नाव झालं आणि वसंतांना खूप 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 आम्हाला जवळ केलं आणि त्यांच्या आशीर्वादानंच आमचं खूप मोठं नाव झालं। एवढंच काय, बरेचशीच आमचे म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टीकडे मदत झाली। आमच्या आईलाही पुरस्कार मिळाला। आता आमची आई वहिष्कार आहे, पण याच्यापासून आम्ही खूप पुढे गेलो। मला काय तसं बोलायचं आणि वसंतांनाचं प्रेम आहे ते आहे, पण इथल्या सगळ्या टीम जेवढी वसंतांना सगळी टीम आहे त्यांचं सुद्धा आमच्यावर लय प्रेम आहे। तुमची दुसरी पिढी आणि आता तिसरी पिढी सुद्धा तमाशामध्ये आहे। ही माझी खरं तर तुमचं गाणं सुरू असताना अनेकांनी टाळ्या वाजवल्या, अनेकांनी त्याला दाद दिली। या गाण्याला नेहमी डिमांड असते, महाराष्ट्रभर असं असतं का? महाराष्ट्रभर हे डबल आवाज गाणं माझं फेमसच झालेलं आहे। त्यामुळे मी आत्ता ह्या डबल आवाजमुळे खूप म्हणजे खूप महाराष्ट्राच्या पण पुढं बी राजस्थान, गुजरात, अहमदाबाद ह्यापर्यंत माझा आवाज पोच झालेला आहे, डोईल आवाज। त्यामुळे मी पण जगभर नाव झालं माझं, ह्या आवाजामुळं बी झालं, ह्या आमच्या तमाशामुळं बी आणि ह्या बेल्यामध्ये आल्यापासून तर जास्तच आमचं नाव झालं। जास्त म्हणजे की जे कुणाला माहीत नव्हतं हे बेल्यापासून सगळं तमाशा आमचा काय आहे, काय पारंपरिक आहे
ह्यात काय आहे हे सगळं जगभर ह्या बेल्यापासून झालेलं आहे. खरं तर लावणी म्हटलं तर आपण असा पेहराव पाहतो, शृंगार केलेला, पूर्णतः कपडे झाकलेले. पण आज तमाशाचं रूप बदलतंय. तमाशा क्षेत्रामध्ये कमी कपडे घातलेल्या मुलींना जास्त डिमांड असते. अशात पण तुम्ही मात्र तुमचं अस्तित्व टिकून आहात. काय अपील कराल महाराष्ट्रातल्या नव्या प्रेक्षकांना का तमाशाकडे आता तुम्ही वेगळ्या नजरेने पहा म्हणून? वेगळ्या नजरेनेच बघतात आम्हाला. तमाशा हा तमाशाच आहे. कारण का तमाशात बघणारे प्रशिक लोक जे आहेत, म्हणजे आता जे आहेत लोक, ते काही चांगल्या नेत्रानं बघत नाही. त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. आमची कला आम्ही सादरच करतो, पण बघण्याचा दृष्टीकोन त्यांचा वेगळा होतो. म्हणजे आम्हाला काय तर समजतं, पण आमची ही कला काय आहे ही त्यांना बी माहीत. अशा महोत्सवामधून पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या कलेला जोपासलं जाईल का, जसे बेल्ला तमाशा महोत्सव भरतात? जोपासलं पाहिजे, हीच माझं म्हणणं आहे. याच आमची अपेक्षा. तुम्ही आज 2 गाणी म्हणालात डिवेल आवाजामध्ये, एक मराठी होतं एक हिंदी होतं. या पलीकडे एखादं गाणं अजून तुमचं डिमांड असतं का डिवेल आवाजातलं? हा म्हणणार होते ना, अजून एक हिंदी गाणं मला म्हणायचं होतं. त्यातला एक मुकडा घेऊया आपण. आता खूप आवाज आहेत तरी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. आता कसं घेणार, डुईट आवाजामध्ये येते गाणं. तरी त्यातला एक मुकडा घ्या, म्हणजे दोन्हींचा एक एक. बेखुदी बेसनम उठ गए जो कदम, आ गए आ गए पास हम, आ गए पास. हो बेखुदे में सनम उठ गए जो कदम, बेखुदे में सनम उठ गए जो कदम, आ गए पास, आ गए पास. तर आपण पाहिलं महाराष्ट्राची लोककला आहे आणि महाराष्ट्राच्या लोककलेला एक वेगळं स्थान बेल्लेकर जोपासत आहेत, वेगळं स्थान देत आहेत. खरं तर आपण महाराष्ट्रावर पाहत असतो वेगवेगळे तमाशा कलावंत आपलं हे सगळं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतात. बेल्ले महोत्सवामध्ये सुद्धा हा एक वेगळा धड या निमित्ताने प्रकाश झोतत आलाय आणि प्रेक्षकांनी साथ सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद.